जेसीबी मशीन व लाल मातीत भरलेला ट्रक लंपास। तहसीलदार तसेच मंडल अधिकारी यांच्याकडून पकडण्यात आलेल्या जेसीबी मशीन व लाल मातीत भरलेला ट्रक लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मंडल अधिकारी बाबासो शेटे यांनी स्वतः जेसीबी व लाल मातीत भरलेल्या ट्रकची हवा काढली होती। जेसीबी व ट्रकचे ड्रायव्हर फरार झाल्यामुळे त्या गाड्यांना पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले नव्हते। त्यामुळे टायरमधली हवा काढून जागेवरच उभे करण्यात आले होते। सकाळी त्या गाड्यांना कर्जत पोलीस स्टेशन येथे नेण्यात येणार होते, परंतु रातोरात जेसीबी व हायवा ट्रक हे गायब झाले असून त्या गाड्यांचे नंबर तसेच फोटो हे महसूल विभागाकडे असून देखील त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही। सरकारी अधिकाऱ्यांनी त्या सर्व गाड्यांचे व्हिडिओ चित्रण केलेले असताना देखील सरकारी अधिकारी गेल्यावर चिमटेवाडीमधून ट्रक बाहेर काढणारे स्थानिक असल्याने लाल मातीचा केंद्रबिंदू तब्बल 1 वर्षांनी समोर आला आहे। 8 एप्रिल रोजी पहाटे कर्जत तहसीलदार यांच्याकडून चिमटेवाडी येथे धाड टाकण्यात आली। त्यावेळी गावाच्या बाहेर जंगलात एकाच ठिकाणी 7 आणि अन्य ठिकाणी 1 असे तब्बल 8 हायवा ट्रक उभे होते। त्यावेळी ट्रकचे चालक हे चिमटेवाडी गावांमधील एका घरात लपून बसले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून सरकारी अधिकारी निघून गेल्यावर पहाटे 5 वाजता ते सर्व ट्रक चिमटेवाडीमधून सुखरूप बाहेर काढण्याची हिंमत देखील त्या राजकीय वरदहस्त असलेल्या स्थानिक नेत्यांनी केली। त्यामुळे लाल मातीची तस्करी करणाऱ्यांना बळ मिळत असून महसूल विभाग जेसीबी व हायवा ट्रक यांचा शोध घेऊन गाडी मालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे।